नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र दादासाहेब डेपले योगेश्वर कृषी युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं स्वागत करत आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ तयार करण्यामागचं कारण म्हणजे आज आपण डिसेंबरमध्ये आणि नाही का आता पुढच्या वर्षीची लोक अद्रकीची किंवा इतर पिकांची तयारी करत आहे. तर त्याच्यासाठी नाही का शेणखताचा खूप जास्त प्रमाणामध्ये वापर करत असतात. पण शेतकरी मित्रांनो, ज्या पण वेळेस तुम्ही शेणखताचा वापर करत असतात, पण त्यावेळेस ते शेणखत कशा पद्धतीनं तयार झालेलं पाहिजे त्याची काळजी घेणं खूप गरजेचे असते. आता तुम्ही बघू शकता, तुम्ही जर अशा पद्धतीने जर शेणखत जर घेतलं, हे जे शेणखत असतं समजा गट्टू टाईप, याच्यामध्ये नाही का एवढं गरमी असते, एवढं गरम असतं की याच्यामुळे नाही का ज्या पण वेळेस तुम्ही नाही का अद्रकीमध्ये बेसल डोसच्या अगोदर जेव्हा खत टाकत असतात तर तिथं उन्नीचा प्रादुर्भाव होण्याचा आणि अद्रकीमध्ये हीट तयार होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. कारण ते गरम असल्यामुळे अद्रक नाही का जसं आपण कुकरमध्ये कसं भात वगैरे शिजून नाही का त्याला कडक तांदळाला नरम करत असतो, त्या पद्धतीने आपल्या अद्रकीची नाही का लागवडीच्या वेळेस गती होत असते. असं जर शेणखत टाकलेलं असलं तर तिथं 100% अद्रक शिजणार आहे आणि तिथं तुमच्या अद्रकीला सड लागून तिथे उगाच्या अगोदरच तिथं ते संपून जाणार आहे. जर तुम्हाला शेणखत बी जर टाकायचं असेल तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण तिथं शेणखताचा वापर केलेला पाहिजे. हे तुम्ही बघू शकता एकदम पत्तीसारखं शेणखत झालेलं आहे. असं जर शेणखत असेल तर याची एकदम चांगल्या पद्धतीने रिझल्ट येतात. तुम्हाला नाही का बेसल डोसला नाही का खत घेण्याची आवश्यकता पडणार नाही, एवढ्या चांगल्या पद्धतीनं हे शेणखत तुम्हाला तिथं रिझल्ट देत असतं. सांगण्यामागचा उद्देश फक्त एवढा शेतकरी मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही शेणखताचा नाही का बेसल डोसच्या अगोदर वापर करता शेतामध्ये तर ते 100% अशा पद्धतीनं कुजलेलं पाहिजे. जर तुम्ही अशा ठोकर टाईप किंवा निब्बर जर शेण जर घेतलं तर ते 100% आपल्या उत्पन्नामध्ये नुकसान करणार आहे. एक तर खाली गरमी तयार करणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगलं लागू बी झालं तर उत्पन्नाची फक्त वाढ करत असणार आहे. ते थांबून तिथं चांगल्या पद्धतीनं उत्पन्न येऊ देणार नाही. पण जर तुम्ही हे जर असं खत टाकलं तर एकदम चांगल्या पद्धतीनं अन्नद्रव्य अपटेक करण्यासाठी बी चांगलं काम करत असतं. ट्रायकोसुडोपॅसिलो जे आपण म्हणतो त्याच्यासाठी पण एकदम भारी काम करत असतं. तर चला शेतकरी मित्रांनो, अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन तंत्रज्ञानाविषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर फॉलो करायला विसरू नका. चला, धन्यवाद.